अपनी आराध्य की देवियों का ध्यान कीजिए, आह्वान कीजिए, विराजमान कीजिए। गौरी पद्मा शताति भुवना सूर्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि, नमस्करोमि। नारायण भगवान का ध्यान कीजिए, आह्वान कीजिए, विराजमान कीजिए। ओम एदं विष्णुर्विचक्रामे त्रेदानि दधे पदं मा समूढं स्याभागं सुरे स्वाहा। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे अस्थि कलश देशभरात पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतलेला आहे। आपण आता पाहू शकतो दिल्लीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये हे सर्व अस्थि कलश आणले गेलेले आहेत आणि इथे अजित पवारांसाठी एका श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। त्यासाठी होम हवन सुरू आहेत, यज्ञ सुरू आहेत। आपण पाहू शकतो की इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षांनी प्रफुल्ल पटेलांनी कालच म्हटलं होतं की आमच्या इथे केवळ 3 दिवसाचा शोक असतो, पण त्यानंतरही आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्याच कार्यालयात आता अजित पवारांसाठी होम हवन सुरू आहेत आणि हे सर्व अस्थि कलश देशभरातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री नेले जाणार आहेत आणि त्या ठिकाणच्या हरिद्वार असेल किंवा काशी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथे नदीमध्ये या अस्थि कलशांचं विसर्जन केलं जाणार आहे असंही आपल्याला कळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।